डोंबिवलीतील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात महिला डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरती झालेल्या मारहाणीच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेले शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना छातीत दुखत असल्याची तक्रार झाल्याने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। एकीकडे डॉक्टरांकडून त्यांच्यावरती वैद्यकीय उपचार सुरू असताना दुसरीकडे त्याच रुग्णालयातील डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी हाताला काळ्या फिती बांधून निषेध आंदोलन करत रमेश म्हात्रे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी केली आहे। शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांवरील हल्ल्यानंतर संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रामध्ये संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रमेश म्हात्रे यांना अटक केली आहे। अटकेनंतर प्रकृती अस्वस्थ असल्याचे सांगत त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। दरम्यान ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांनी रुग्णालय परिसरात काळ्या फिती बांधून आंदोलन केले आहे। डॉक्टरांवरील हल्ले बंद झालेच पाहिजेत, आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा द्या अशा घोषणा देत त्यांनी निषेध व्यक्त केलाय। तसेच डॉक्टरांवरती हात उगारणाऱ्या लोकप्रतिनिधीला नगरसेवक पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे सांगत रमेश म्हात्रे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक तथा वरिष्ठ अस्थिरोगतज्ञ डॉक्टर धीरज एस महागडे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे। या आंदोलनामध्ये वरिष्ठ डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका तसेच विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत कठोर कायदेशीर निर्वाही, रुग्णालयांमध्ये सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे, दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। डोंबिवलीमध्ये जे डॉक्टरांवर आणि सिस्टर आणि स्टाफ सगळ्यांवर जो हल्ला झाला त्याच्याबद्दल आम्ही सर्व सिव्हिल हॉस्पिटल निषेध करतोय। तरी पण रुग्ण म्हणून माणुसकी दाखवून रुग्ण म्हणून तो आपल्याकडे ऍडमिट झालेला आहे। त्याच्यासाठी आम्ही त्याची रुग्ण म्हणून त्याला ट्रीटमेंट देतोय। ॲज सून ॲज ही गेट्स लवकर बरा होईल आणि आम्ही त्याला लगेच डिस्चार्ज करू। त्याचं कसं आहे, त्याला एकच किडनी आहे पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट खूप BP वाढलेला होता, जवळजवळ 160-100 झालेला आहे। त्याच्यानंतर त्याला दम लागत होता आणि अशा कंडिशनमध्ये कधी कधी ब्रेन स्ट्रोक पण होऊ शकतो। त्याच्यासाठी आपण त्याला ऑब्झर्वेशन करतोय आणि आज सकाळी 2-4 वॉमिटिंग पण झालेल्या आहेत। तरी जसं काही त्याची कंडिशन इम्प्रूव्ह होईल आम्ही तुरंत त्यांना डिस्चार्ज करूया। या बाबतीत आम्ही बुलेटिन पण देऊया। असं नाही आहे विनाकारण आम्ही कोणाला ऍडमिट करून घेत नाही, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट कशी आहे की एक रुग्ण आहे आपल्याकडे ट्रीटमेंटला येतोय आणि त्याला खरं आजार आहे, तो आजार कन्सिडर करून पुढचं जीवनामध्ये त्याच्या बाधा होऊ नये आणि आम्ही ट्रीटमेंट करून त्याला पटकन डिस्चार्ज करूया। त्यांना मारहाण केली त्याच्याबद्दल आम्ही सगळे निषेध करत आहोत, पण एक रुग्णसेवा माणुसकी म्हणून एक रुग्ण जेव्हा आमच्याकडे येतो त्याला आम्ही काही रुग्ण म्हणूनच ट्रीटमेंट देतो। फक्त फिजिशियन त्याला सुरुवातीपासून हायपरटेन्शनवर तो ट्रीटमेंट घेत होता आणि त्याला एकच किडनी आहे, त्यासाठी तो पण ट्रीटमेंट घेत होता आणि त्यांना प्रोस्टेटचा पण त्रास आहे। आणि काल त्यांना ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये आणलं त्यावेळेस त्यांना ब्लड प्रेशर वाढलेलं होतं आणि दम लागत होता। कदाचित त्यांना टेन्शन आल्यामुळे पण होऊ शकतं ते, पण त्या आधीपासून त्यांना BP त्रास होता। त्यामुळे त्यांना आम्ही खबरदारी म्हणून आणि पुढे काही होऊ नये म्हणून त्यांना आम्ही माणुसकी रुग्णसेवा म्हणून तो आमच्याकडे एक रुग्ण म्हणून आला आहे। जरी आमच्या बांधवावर त्यांनी हल्ला जरी केला तरी तो रुग्ण म्हणून आमच्याकडे आला, म्हणून आम्ही एक प्रोफेशनल कर्तव्य म्हणून आम्ही त्याला ॲडमिट करून घेतला आणि आम्ही त्याच्यावर उपचार करत आहोत। आणि ज्यावेळेस त्याची परिस्थिती स्थिर होऊन जाईल त्यावेळेस आम्ही त्याला लगेच डिस्चार्ज देऊ। पहले तो डोंबिवली में हमारे डॉक्टर, नर्सेस, लेडीज डॉक्टर पे उन्होंने जो हमला किया उनका हम तीव्र शब्द में निषेध कर रहे हैं। अभी वो एज ए पेशेंट हमारे पास आए हैं, उनकी उम्र 73 और उनको एक ही किडनी है और कल उनको BP बढ़ने की और उल्टी और ब्रीथलेसनेस ये तकलीफ हो रही थी। हमारा कर्तव्य एज ए डॉक्टर और प्रोफेशन कि हर पेशेंट को एज ए मरीज देख के उनको ट्रीटमेंट करना ज़रूरी है, इसलिए उनको एडमिट करके ट्रीटमेंट चल रही है। लेकिन जब भी उसकी तबीयत ठीक हो जाएगी, सब मेडिकल पैरामीटर्स ओके हो जाएंगे, तुरंत हम उसको डिस्चार्ज करेंगे। और हम कड़ी मांग करते हैं कि एनी हॉस्पिटल में डॉक्टर्स और नर्सेस को प्रोटेक्शन मिलना चाहिए और ये नगर सेवक के ऊपर कड़ी कार्रवाई करनी चाहिए।